नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. विधानमंडळातील अंदाज समितीतील आमदारांनी केले धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कागदपत्राची पाहणी. महाराष्ट्र विधानमंडळाची महत्त्वाची अंदाज समिती आजपासून जिल्हा दौऱ्यावर आलेली असून महामार्गावरील एका हॉटेल येथे धुळे व नंदुरबार जिल्ह्याची संयुक्त बैठक घेत विविध योजना विकास कामाबाबत समितीने आढावा घेतला. यानंतर धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयात आमदार सदाभाऊ खोत, आमदार अर्जुन खोतकर, आमदार राजूमामा भोये, आमदार काशीराम पवार यांनी भेट देत धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाजाबाबत माहिती जाणून घेत कागदपत्राची त्यांनी पाहणी केली. त्या दरम्यान त्यांच्यासोबत धुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार साहेब, सहाय्यक परिवहन अधिकारी चारुदत्त व्यवहारे, सहाय्यक परिवहन अधिकारी राहुल कदम आदी उपस्थित होते. महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समिती धुळे नंदुरबार जिल्ह्यातील विविध विभागांना सुरू असलेल्या कामांना भेटी देण्यासाठी ही समिती आलेली आहे. ही समिती आज दिनांक 21, 22 आणि 23 या 3 दिवसांमध्ये धुळ्यातील वेगवेगळ्या डिपार्टमेंटला विभागांना तसेच नंदुरबार जिल्ह्यातल्या काही विभागांना भेट देणार आहे आणि त्या विभागामध्ये जे काही कामकाज चाललेलं आहे ते कामकाजाचे आढावा घेणार आहेत आणि त्याबाबत बैठका घेऊन सूचना देणार आहे. तर त्याबाबत आज पहिला दिवसच होता. एक मीटिंग झाल्यानंतर सदर समितीने आपल्या कार्यालयाला म्हणजे RTO धुळे या कार्यालयाला भेट दिली आणि कामकाजाचा आढावा घेतला आणि कार्यालयाची पाहणी केली.